नमस्कार मित्रांनो. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. तुम्ही सर्व मजेत असाल अशी मी आशा बाळगते आणि आपल्या आजच्या कथेला सुरुवात करते. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग सुरू करूया. करावे तसे भरावे. आजच्या कथेचे नाव आहे करावे तसे भरावे. कोणे एकेकाळी वडगावात एक विधवा राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा तिच्या म्हातारपणाचा आधार होता. मुलाचे नाव नंदू होते. तो दिवसभर खेळत असायचा. अभ्यास करणे, काम करणे या गोष्टी जणू त्याला माहीतच नव्हत्या. आई त्याला समजावून सांगायची तेव्हा तो म्हणायचा, आई, तू कमावते आहेस ना, मग मी कमावून काय करू? एकदा नंदूच्या आईने त्याला धडा शिकविण्यासाठी आजारी पडण्याचे नाटक केले. मुलाला म्हणाली, बाळा, मी आजारी पडले आहे. माझे काही खरे नाही. माझ्याकडून कष्ट होत नाही. माझ्याकडून आता काम करणे काही जमत नाही. आपले बहुतेक उपाशी मरण्याचे दिवस जवळ आले आहेत. तू सुद्धा काहीच काम करत नाहीस. मग आपण आपले घर कसे भागवू? नंदू म्हणाला, आई, मी असे होऊ देणार नाही. मी तुला उपाशी राहू देणार नाही. तू घरात आराम कर. तुझी तब्येत बरी नाही आहे तर तू घरामध्ये आराम कर. मी कामाच्या शोधात बाहेर जातो. तू माझ्यासाठी जेवण करण्यासाठी भाकरी बनव. आईने त्याच्यासाठी 4 भाकरी बनविल्या. नंदू कामाच्या शोधात घराबाहेर गेला. कित्येक दिवस कामाच्या शोधात तो फिरत होता. काही दिवसांनी तो एका शहरामध्ये पोहोचला. त्या शहरातील हिरे व्यापाऱ्याला जाऊन तो भेटला. हिरे व्यापाऱ्याने त्याला नोकरीवर ठेवले. एक दिवस हिऱ्यांचा व्यापारी त्याला घेऊन जंगलात गेला. तेथे एक उंच आणि अवघड पर्वत होता. त्या पर्वतावर हिरे सापडायचे, परंतु हिरे शोधणे हे अत्यंत जोखीमचे काम होते. व्यापारी पर्वताच्या पायथ्याशी थांबला. त्याने नंदूला गोड पदार्थ खायला दिले. नंदू विचार करू लागला की मालक किती चांगला आहे. खाणे झाल्यावर व्यापारी म्हणाला, नंदू, तू आता या पर्वतावर चढ. तुला जे किमती मौल्यवान दगड एका पोत्यात भर. ते पोते खाली फेकून दे. त्यानंतर तू खाली उतर, मग आपण घरी जाऊ, असे व्यापारी म्हणाला. हिरे मिळाले की तू स्वतःच्या गावी जा आणि आईला आजपर्यंत कमावलेले धन देऊन टाक. तिची चिंता कायमची मिटून जाईल, असे नंदूला व्यापारी म्हणाला. हे ऐकताच नंदू खूप खुश झाला. त्याला खूप खुशी झाली. असा प्रामाणिक मालक सगळ्यांना मिळो, अशी त्याने मनातल्या मनात भगवंताला प्रार्थना केली. इतक्यात व्यापाऱ्याने स्वतःबरोबर आणलेली एक झोळी उघडली. त्यातून एक उग्रवासाचे भले मोठे गुंडाळलेले चामडे बाहेर काढले. ते जमिनीवर पसरवले. व्यापारी नंदूला म्हणाला, चल, या चामड्यावर तू आता झोप. नंदू काही न समजून घेताच त्या कातड्यावर झोपला, कारण त्याला व्यापाऱ्यावर खूप असा भरोसा होता. व्यापाऱ्याने तात्काळ मजबूत दोरीने कातड्याची वळकटी केली, म्हणजे ते गुंडाळून घेतले. नंदू आतमध्ये गुंडाळलेला गेला, त्या चामड्यामध्ये गुंडाळला गेला. एवढ्यात 2 मोठे हिंस्र असे गिधाडे आली. त्यांना मांसाचा उग्र वास आला होता. 2 गिधाडांनी स्वतःच्या पंज्यात ती गुंडाळलेली वळकटी घेतली आणि ते उंच डोंगरावर गेले. डोंगरावरील एका खडकावर गिधाडांनी वळकटी ठेवली. त्या मांसाचा वास येताच तेथे आणखी गिधाडे गोळा झाली. त्या सगळ्यांनी एकाच वेळी त्या कातड्याला चोची मारायला सुरुवात केली. एका गिधाडाने त्या वळकटीला बांधलेला दोर तोडला. दोर तुटताच नंदू ओरडत ओरडत बाहेर आला. एवढी सारी गिधाडे नंदूने आयुष्यात पहिल्यांदा पाहिली होती. तो घाबरला. त्याच्या ओरड्यामुळे गिधाडेही घाबरली. नंदू घाबरून पळत सुटला. डोंगराच्या टोकावर पळायला फारशी जागा नव्हती. काही गिधाडे त्याच्या मागे लागली. एवढ्यात नंदूने खाली पाहिले. व्यापारी खाली दिसतच होता. व्यापाऱ्याने नंदूला पाहिले आणि तो म्हणाला, नंदू, इकडे बघ. आजूबाजूला खूप रंगीत दगड पडले आहेत. ते खाली फेकायला सुरुवात कर. नंदूने स्वतःला सावरले. मालकाची आज्ञा प्रमाण मानून तो दगड गोळा करू
खाली फेकू लागला. व्यापारी आपली पोती भरू लागला. अचानक नंदूच्या मनात विचार आला की आपण खाली कसे जाणार. त्याने दगड फेकणे बंद केले आणि मालकाला विचारले की मी खाली कसा येऊ आता. ते मी तुला नंतर सांगतो, तू अगोदर काम संपव. नंदू पुन्हा एकदा कामात गढून गेला. नंदू मनातून घाबरला होता. त्याला मालकाचा जीव येथील दगडांमध्ये का अडकला आहे हे समजेना. त्याने स्वतःच्या खिशात सुद्धा थोडेसे दगड भरून घेतले. मालक आपल्याला खाली उतरवून घरी नेणार यावर त्याचा विश्वास होता. एवढ्यात सगळी पोती भरल्याबरोबर व्यापारी ती गाढवावर लादून निघाला. नंदू घाबरून ओरडला, मालक, मला सोडून कोठे जात आहात. नंदू खूप घाबरला आणि व्यापारी घरी जाताना दिसला तेव्हा तो म्हणाला, मालक, मला तुम्ही इथे सोडून दिले आणि तुम्ही कुठे जात आहात. आता तू तिथेच आराम कर. काही वेळातच ती गिधाडे तुला योग्य ठिकाणी पोहोचवतील. असे म्हणून व्यापाऱ्याने परतीचा रस्ता धरला. नंदू ओरडतच राहिला. थोड्या वेळाने नंदूने इकडे तिकडे पाहिले. त्याला एक मानवी कवटी दिसली. थोडी पुढे नजर जाताच आणखी काही कवट्या आणि हाडे दिसली. आता नंदूच्या लक्षात आले की व्यापारी आपणास इथेच का सोडून गेला आहे. ही सगळी तीच माणसं आहे की ज्यांना व्यापाऱ्याने डोंगरावर पाठविले होते. मला येथून बाहेर पडलेच पाहिजे. नंदूने अखेरपर्यंत लढा द्यायचे ठरविले. नंदू सुटकेसाठी मार्ग शोधू लागला. तो धाडशी होता. आईचे स्मरण करून त्याने लढायचे ठरविले. एवढ्यात एका मोठ्या गिधाडाने त्याच्यावर हल्ला केला. ती गिधाडे मानवी रक्ताला चटावलेली होती, कारण त्या गिधाडांच्या तोंडी मानवी रक्त लागलेले होते. गिधाडाने आपला पंजा एक फटका नंदूला मारताच तो कोलमडला. नंदू गलंडला. जमिनीवर पडताच नंदूच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. नंदू कड्याच्या दिशेने पळू लागला. गिधाड त्याच्या पाठलागावर होतेच. गिधाड हळूहळू त्याच्या दिशेने येऊ लागताच नंदूनेच अकस्मात त्याच्या अंगावर उडी घेतली. गिधाडाचे दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवले. गिधाडाला काय होते आहे हेच कळेना, कारण आतापर्यंत गिधाडाला असे कोणी पकडले नव्हते. गिधाडही उडू लागले. नंदू हवेत लोंबकळू लागला. गिधाडाला नंदूचे वजन सहन करणे अशक्य होते. नंदूच्या वजनाने गिधाड वेगाने खाली आले. दोघेही नेमके वाळूच्या ढिगाऱ्यावर पडले. गिधाड उडून गेले. नंदूला मुकामार बसला, परंतु त्याची सुटका झाली. कित्येक दिवसांनी नंदू घरी परतला. आईला खूप आनंद झाला. त्याने स्वतःबरोबर आणलेले मौल्यवान दगड हिरे होते. तो लवकरच श्रीमंत बनला. तो आणि त्याची आई सुखात राहू लागले. त्याच्या डोक्यातून व्यापारी मात्र जात नव्हता, कारण त्याला व्यापाऱ्याशी बदला घ्यायचा होता. आणखी कोणालाही नोकर म्हणून डोंगरावर मृत्यू पत्करावा लागू नये म्हणून नंदूने एक योजना बनविली. नंदूने आईला कित्येक पोती भरून हिरे घेऊन येतो आणि मगच लग्न करतो असे आश्वासन दिले. वेश बदलून तो पुन्हा एकदा व्यापाऱ्याकडे आला. त्याने व्यापाऱ्याला नोकरी मागितली. व्यापाऱ्याने तत्काळ नोकरी दिली. परंतु तुझा आवाज माझा परिचयाचा आहे असे व्यापारी म्हणाला. नंदू म्हणाला, या योगायोगाच्या गोष्टी असतात. व्यापाऱ्याने त्याला नाव विचारले. तो म्हणाला, माझे नाव अमर आहे. नंदूने आपले नाव व्यापाऱ्याला अमर सांगितले, कारण तो मरणाच्या दारातून वाचला होता. व्यापारी पुन्हा एकदा त्याच्याकडे निरखून बघत होता. त्याला शक आला की हा नंदू तर नाही, म्हणून तो त्याच्याकडे निरखून बघत होता. माझ्या जुन्या नोकराचा चेहरा तुझ्यासारखाच होता. जाऊ द्या ना शेठजी. अमरची नोकरी सुरू झाली. व्यापारी अमरला घेऊन त्याच ठिकाणी गेला. पुन्हा तोच प्रयोग. व्यापाऱ्याने एक उग्रवास येणारे कातडे अंथरले आणि अमरला त्यावर झोपायला सांगितले. अमर मूर्खासारखा वागू लागला. त्याला सगळं काही माहीत असून सुद्धा तो जाणून बुजून मूर्खासारखा वागत होता. त्याला कातड्यावर झोपता येईना अशी कृती करू लागला. अमर व्यापाऱ्याला म्हणाला, तुम्हीच मला पूर्ण कृती करून दाखवा. व्यापाऱ्याने स्वतःला कातड्यात गुंडाळले आणि म्हणाला, आता दोऱ्या बांधल्या की काम झाले. अमर याच क्षणाची वाट पाहत होता. अमर तर याच गोष्टीची वाट पाहत होता, कधी मी व्यापाऱ्याशी बदला घेईल. त्याने दोऱ्याच्या गाठी घट्ट बांधल्या. अमर म्हणाला, दुष्ट व्यापाऱ्या, यावेळी तू वर जायचे.
"अरे नंदू, तू खाली कसा आलास?" व्यापाऱ्याने विचारले. "तू वर जाऊन हिरे खाली टाक, मग मी तुला खाली येण्याचा रस्ता सांगेन," नंदू म्हणाला. जसे व्यापाऱ्याने नंदूला म्हटले होते तसेच आता नंदूने व्यापाऱ्याला म्हटले. नेहमीप्रमाणे गिधाडी आली. त्यांनी वळकटी उचलली, डोंगरावर गेले. व्यापारी कातड्याच्या बाहेर आला. नंदू उर्फ अमरचे ऐकण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. त्याने पटापट हिरे खाली फेकायला सुरुवात केली. अमरने पोती भरली, गाढवावर पोती लादली. व्यापारी ओरडून म्हणाला, "अरे नंदू, अरे अमर, तू मला म्हणाला होतास ना की मी रस्ता सांगेन. आता गिधाडेच तुला वरती जाण्याचा रस्ता सांगतील," असेच व्यापाऱ्याने नंदूला म्हटले होते. "दृष्टा, तू कितीतरी निरपराध माणसांना मारलेस. भुकेली गिधाडे तुझे चावे घेतील, तेव्हा तुला कळेल की आपण काय करत होतो," नंदू उर्फ अमर त्या व्यापाऱ्याला म्हणाला, ज्याचे उत्तर नंदूने त्याला दिले, म्हणजे व्यापाऱ्याला दिले. आता गिधाडे व्यापाऱ्याच्या दिशेने पुढे सरकू लागली. याचाच अर्थ करावे तसे भरावे. आपण जसे दुसऱ्यासोबत केले तसेच आपल्याला भरावे लागणार आहे. हे सत्य गोष्ट आहे आणि हे काही केल्या चुकत नाही. याच ठिकाणी स्वर्ग आहे आणि याच ठिकाणी मृत्यू आहे. आपण दुसऱ्याशी वाईट वागलो तर आपल्याशी सुद्धा देव कुणाला ना कुणाला वाईट वागायला पाठवते. आपण जर दुसऱ्यासाठी गड्डा खोदला तर त्याच गड्ड्यामध्ये आपण जाऊन पडतो. म्हणून माणसाने दुसऱ्याचे कधी वाईट सोचू नये. दुसऱ्याचे वाईट सोचले तर आपले सुद्धा वाईट होत असते. अशी ही माझी मराठी कथा तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही लाईक करा आणि इतरांना शेअर करा. कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी. नमस्कार.